नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आलू वडीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 मोठी वाटी बेसन, 1.5 चमची गूळ घेतले, तितके चिंच घ्यायची आपण, 8 ते 10 लसूण पाकळ्या, आल्याचे 2-3 काप घेतलेत, कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या, 1 टीस्पून जिरं, पाव चमची हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धणेपूड, 2 टीस्पून तीळ, 9 ते 10 अळूवडीची पानं। आता आपण या सर्व साहित्याची थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेऊया। चिंच आणि गूळ अर्धी वाटी पाणी घालून 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचे आणि नंतर गाळून घ्यायचे आहे। अळूच्या मागच्या पानाची जी शीर आहे ती आपण अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने थोडी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून पानं ठेवताना ती व्यवस्थित ठेवली जाते। आता आपण अळूवडीसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे खोलगट आकाराचं भांडं घेतले, त्यात बेसन, तांदळाचं पीठ आणि सर्व मसाले घालून नंतर चिंच आणि गुळाचं पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतले। त्यामध्ये आता खोवलेला ओला नारळ आणि तीळ घालून घ्यायचे आहेत। आवश्यकता असल्यास अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेऊयात। नंतर आलं मिरची कोथिंबीरचं जे वाटण आहे ते टाकून आपण हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊ। आता तयार झालेले हे मिश्रण आपण अशा प्रकारे पानाला पसरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। अशा पद्धतीने दुसरं पान देखील ह्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला देखील मिश्रण लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण 5 पानांना मिश्रण लावून घेऊयात। अशा प्रकारे मिश्रण लावून झालं की नंतर चारी बाजूनी कडा वाळून घ्यायचे आहेत। तसेच अळूवड्या वाफवण्यासाठी मी तिथे एका बाजूला गॅसवर इडलीचं भांडं ठेवले आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतले, जेणेकरून आपले रोल तयार होईपर्यंत ते पाणी देखील गरम होईल। आता आपण ह्याचे घट्टसर रोल तयार करून घेऊयात। इडलीच्या भांड्याऐवजी तुम्ही एखाद्या कढईमध्ये देखील पाणी गरम करत ठेवू शकता। तुम्ही बघू शकता इथे अळूवडीचे रोल तयार आहेत। आता आपण ह्याला सूत बांधून घेऊया, जेणेकरून पानं एकदम घट्ट राहतील आणि ती मोकळी होणार नाहीत। अशा पद्धतीने मी दोन्ही रोल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ते वाफवत ठेवूयात। इथे एक प्लेट ठेवली आहे, त्यावर हे दोन्ही पण रोल मी इथे अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत। आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अळूवडीचा रोल तयार आहे। तो थंड होऊन द्यायचा आणि नंतर कट करायचा आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही तो 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि नंतर कट करू शकता। प्रकारे मी इथे अळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक तवा घेतला, त्यामध्ये तेल टाकून थोडं राई जिरं टाकून घेतले। राई आणि जिरं तडतडायला लागलं की आपण त्यामध्ये अळूवड्या घालून घ्यायच्या। मी इथे दोन्ही रोलच्या वड्या तळून घेणार आहे, त्यामुळे मी इथे जास्त तेलाचा वापर केला आहे। तुम्ही जर कमी प्रमाणामध्ये वड्या तळणार असाल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करा। तुम्ही जर अळूवडीचे रोल तयार करून ठेवले तर तुम्ही 4 ते 5 दिवसांसाठी देखील ते फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला जेव्हा त्याचा वापर करायचा असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्याच्या वड्या पाडून त्या तळून घेऊ शकता। आता आपण ह्या दोन्ही बाजूने अळूवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मी इथे दोन्ही बाजूने वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया, जेणेकरून जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल आणि नंतर आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने खमंग अशा अळूवड्या तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा।